भैरवीजी, मला वाटतं सध्या तरी आपण ताराच्याच कलानं घेऊया. आणि मुलांचं काय हो, त्यांचं मत बदलत असतं. उद्या जर तिला वाटायला लागलं की आपण परत गावं, तर तारा गाईलही कदाचित. ठीक आहे. कोणी मला समजूनच घेत नाहीये तर काय बोलू मी. आता तेच घडेल जे पांडुरंगाच्या मनात असेल. मी बिचारी आई अजून किती प्रयत्न करू. सावकाश येते. तारा, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. सोहम, मी काय केलं आता? का ताणतेस तू एवढा विषय? अगं तुला कळतंय? आणि तू राग का ठेवलायस तुझ्या डोक्यातून? काढून टाकतो राग. हे बघ ऐक, सोडून देतो विषय आणि बघ जरा तुझ्या आईकडे. अरे तिला काहीच झालं नाहीये. हे बघ, मी चांगलं ओळखते तिला. या सगळ्या गोष्टींची ना सवय आहे मला. काही काय बोलतेस तू? अगं आजारी पडल्यात त्या हालत बघ त्यांची. काही बोलायचं? तू काय एवढा हायपर होतोय सोहम? खरं काय ना ते तुला नाही माहित. ऐश्वर्या वहिनी आणि मम्मानी दोघींनी केलेला प्लॅन आहे हा. काय? हो, त्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं मी तिचं म्हणणं ऐकावं, मी गाण्यासाठी परत रेडी व्हावं म्हणून तिने हा सगळा ड्रामा केला. सोहम, शी इज फाईन, तिला काहीच झालं नाहीये. रादर मी गाण्यासाठी रेडी व्हावं म्हणून तिने ऐश्वर्या वहिनीची मदत घेऊन हा सगळा ड्रामा केला. म्हणून मी सुद्धा ड्रामा केला. काय काय चाललंय आपल्या घरी? हा, म्हणजे ऐश्वर्या वहिनींनी भैरवीजींची साथ दिली असं म्हणायचंय तुला? मलाही अपेक्षितच होतं. मी बोलले होते ना तुला की मम्मा गप्प नाही बसणार म्हणून. खरं पण एक मेजर प्रॉब्लेम झालाय. घरातले आता तुझं अजिबात ऐकणार नाही. म्हणून तर मी सगळ्यांसमोर काहीच नाही बोलले ना. मला माहिती होतं की ते माझं नाही ऐकून घेणार, माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. पण सोहम, मला परत गाणं नाही गायचंय रे. आणि या सगळ्यातनं मला तुझी साथ हवी आहे. नाहीतर मी एकटी पडेन आता. मी तुला कधी एकटं पाडलंय का? कधीच नाही. डार्लिंग, मी कायम तुझ्या बरोबर आहे आणि नेहमी मी तुला सपोर्ट करत राहीन. थँक्यू. बरं ऐक ना, आपण आता बाहेर आलोच आहोत तर बाहेरच जेऊयात. तेवढाच मला पण चेंज होईल. काय म्हणतो? तुला माहिती आहे ना मी नेहमी काय म्हणतो ते? तेरी खुशी में मेरी खुशी. तू म्हणशील तसंच होईल. जाऊया आपण बाहेर जेवायला आणि घरच्यांना पण कळेल की तू तुझ्या डिसिजनवर किती ठाम आहेस ते. थँक्यू. वेलकम.